Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्लिश ब्रिज कोर्सची ॲक्टिव्हिटी नंबर 12 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीमधील पहिला पॉईंट आहे लर्निंग आउटकम्स. या ठिकाणी दिलेली अध्ययन निष्पत्ती आहे टू मेक लर्नर्स एबल टू इमॅजिन, म्हणजेच विद्यार्थ्यांना कल्पना करायला शिकवणं. दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे टू मेक लर्नर्स टू थिंक अँड राईट स्टोरीज, पोएम्स, डायलॉग्स, कार्टून्स, जोक्स, रिडल्स एटसेट्रा. विद्यार्थ्यांना विचार करून गोष्टी, कविता, संभाषण, व्यंगचित्र, विनोद आणि कोडे लिहायला शिकवणं. तिसरी अध्ययन निष्पत्ती आहे लर्नर्स विल ट्राय टू डेव्हलप सच क्रिएटिव्ह रायटिंग फॉर्म्स. हे जे काही वेगवेगळे लेखन प्रकार आहेत ते लिहिण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतील. चौथी अध्ययन निष्पत्ती आहे टू मेक लर्नर्स एबल टू लिंक देअर आयडियाज टू एक्सपांड सच फॉर्म्स ऑफ क्रिएटिव्हनेस. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना वापरून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लेखन प्रकारामध्ये त्याचा विस्तार करायचा आहे, कल्पना विस्तार करायचा आहे. पुढची अध्ययन निष्पत्ती आहे टू मेक लर्नर्स सेल्फ थिंकिंग. विद्यार्थ्यांना स्वतःला विचार करायला लावायचा आहे. आणि पुढची अध्ययन निष्पत्ती आहे द की टू इम्प्रूव्हिंग द क्राफ्ट ऑफ रायटिंग. विद्यार्थ्यांना लेखन कला चांगल्या प्रकारे यावी अशा दृष्टीनं त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स. शिक्षक आणि पालकांसाठी सूचना. पहिली सूचना आहे टू गिव्ह चान्स एव्हरीवन टू एक्सप्रेस अ व्हरायटी ऑफ फिलिंग्स, थॉट्स, फॅक्ट्स, इमोशन्स. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भावना, विचार, वस्तुस्थितीच्या काही घटना किंवा आपल्या इमोशन्स, आपल्या भावना व्यक्त करायची संधी देणे. दुसरी सूचना आहे प्रोव्हाइडिंग अ चान्स टू लर्नर टू राईट स्टोरीज अँड एक्सप्लोरिंग द बाउंडलेस पॉसिबिलिटीज ऑफ लँग्वेज. विद्यार्थ्यांना गोष्टी किंवा कथा लिहिण्याची संधी देणे आणि त्यांच्या भाषेच्या ज्ञानामध्ये खूप चांगल्या प्रकारे विस्तार होईल अशा प्रकारची संधी त्यांना उपलब्ध करून देणे. तिसरी सूचना आहे एनेबल चाइल्ड टू कनेक्ट विथ हिज क्रिएटिव्ह साइड विच बिकम अ स्ट्रॉंग रीडर, डेव्हलप अँड एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी ऑर्गनायझर. विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेची बाजू चांगल्या प्रकारे व्यक्त करू द्यावी की जेणेकरून ते एक चांगले वाचक बनतील आणि त्यांच्या शब्दसंग्रहाचा ते खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतील. चौथी सूचना आहे एबल टू मेक लर्नर्स क्रिटिकल थिंकर्स टू थिंक सेल्फ. स्वविचार किंवा स्वमत त्यांना मांडता यावं, अगदी समीक्षणात्मक पद्धतीनं त्यांना आपले विचार मांडता यावेत यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. पहिली सूचना आहे इन्व्हाइट पेअर्स, ग्रुप्स टू पार्टिसिपेट स्टोरी टेलिंग गेम्स. विद्यार्थ्यांनी गटामध्ये एकत्र येणं आहे, परंतु सध्या ही ॲक्टिव्हिटी घेणं शक्य नाही आहे. वन्स दे गेट टुगेदर टेल देम दे आर गोइंग टू बिल्ड अ स्टोरी टुगेदर. गटामधील विद्यार्थ्यांनी मिळून एक गोष्ट तयार करायची आहे, आपल्या कल्पना, आपले विचार मांडून. दे मे यूज देअर मदर टंग व्हाईल टू बिल्ड स्टोरी. विद्यार्थी गोष्ट तयार करताना आपल्या मातृभाषेचा उपयोग करू शकतील. टू मेक शुअर दॅट एव्हरीवन कॉन्ट्रीब्यूट इक्वली. सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील याची दखल घ्यायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील चौथा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच अध्ययन कृती. स्टोरी 1. टीचर अरेंजेस द वर्ड्स इन डिसेंडिंग ऑर्डर for the learners to complete the story by arranging such words in alphabetical orders to complete short story of 15th August 1947 Independence Day. या ठिकाणी ॲक्च्युअल स्टोरी दिलेली नाही आहे, परंतु एका स्टोरीमधील काही शब्द दिलेले आहेत. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिन किंवा इंडिपेंडन्स डे या विषयावर आधारित काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. तर हे दिलेले शब्द विद्यार्थ्यांनी वर्णानुक्रमे म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे आहेत आणि त्या शब्दांचा संदर्भ लक्षात घेऊन एक स्टोरी तयार करायची आहे. इंडियन इंडिपेंडन्स
स्टोरीची सुरुवात आहे. डिसेंडिंग ऑर्डर वर्ड्स कन्व्हर्ट इन टू अल्फाबेटिकल ऑर्डर टू कम्प्लीट द स्टोरी. या ठिकाणी जे शब्द दिलेले जातील ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले असतील, नंतर त्यांची असेंडिंग ऑर्डर लावायची आहे, म्हणजेच ते वर्णानुक्रमे लावायचे आहेत, ABCDच्या क्रमानुसार लावायचे आहेत आणि त्या शब्दांच्या संदर्भानुसार एक स्टोरी तयार करायची आहे, लिहायची आहे. इकडे डाव्या बाजूला जे शब्द दिलेले आहेत त्यांचा क्रम वेगळा दिलेला आहे. शब्द आहेत उदाहरणार्थ रिबेल, कॉलनी, इंडिपेंडन्स, डिक्लेरेशन, पॅट्रियोटिक, तिरंगा, अ फ्लॅग, ब्रिटिश, फ्रीडम, डिग्निटी, कंट्री. तर असे हे 10 शब्द या ठिकाणी वेगळ्या क्रमानुसार दिलेले आहेत, वर्णानुक्रमे नाहीत. तर हे जे शब्द आहेत हे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत, असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. ते इकडं उजव्या बाजूला दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ ब्रिटिश, कॉलनी, कंट्री, डिक्लेरेशन, डिग्निटी, फ्रीडम, इंडिपेंडन्स, पॅट्रियोटिक, रिबेल, तिरंगा, अ फ्लॅग. या शब्दांना अनुसरून विद्यार्थ्यांनी एक गोष्ट तयार करायची आहे. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो. इनिशियली टीचर टोल्ड द इंडिपेंडन्स डे स्टोरी टू द लर्नर इन सुटेबल वर्ड्स. विद्यार्थी दिलेल्या मुद्द्यांच्या किंवा शब्दांच्या आधारे या प्रकारची गोष्ट तयार करतील. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. टीचर ट्राईज टू शो सच अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ वर्ड विच कंप्लीट स्टोरी सेन्स टू द स्टुडंट्स. Learners put up right words to create small story items. Suggest a suitable title to your writing. प्रॅक्टिस या ॲक्टिव्हिटीमध्ये आता या ठिकाणी काही शब्द दिले जाणार आहेत. फॉरेस्ट, टॉर्टॉइज, हिल, हेअर, विनर, रनिंग, लॉंग, रेस, फ्रेंड्स आणि फास्ट. त्या शब्दांचा वर्णानुक्रम म्हणजेच ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत आणि त्या शब्दांना अनुसरून जो विषय तयार होईल त्या विषयावर एक गोष्ट, छोटीशी गोष्ट विद्यार्थ्यांनी लिहायची आहे आणि त्या गोष्टीला योग्य असं शीर्षक द्यायचं आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. प्रॅक्टिस ऑफ सच अल्फाबेटिकल वर्ड्स टू क्रिएट स्टोरी बाय हिमसेल्फ. विद्यार्थी अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर्स असणाऱ्या शब्दांची प्रॅक्टिस करतील, सराव करतील आणि साधारण 10 शब्द घ्यायचे आहेत, ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. सजेस्ट द वर्ड रिलेटेड टू इंडिपेंडंट डे. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन या विषयाशी संबंधित काही शब्द सांगायचे आहेत, सुचवायचे आहेत. तर अशा किमान आणखी 10 शब्दांची लिस्ट तयार करायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट ऑर QR कोड. या ठिकाणी jumpstart.com या वेबसाईटवर या ॲक्टिव्हिटीशी संबंधित असणारा व्हिडिओ पाहायचा आहे, माहिती घ्यायची आहे आणि ही ॲक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. ॲक्टिव्हिटीचा शेवटचा भाग आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न, म्हणजेच आज मी काय शिकलो किंवा शिकले. I learned how to arrange words in alphabetical ways and to compose story easily. दिलेल्या शब्दांचा एखादा गट तो वर्णानुक्रमे लावून त्याच्या आधारे गोष्ट कशी लिहायची ही कृती या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग द प्रेझेंटेशन.